मंडळी, तुम्हाला माहित आहे का, विमानाचा शोध हा राईट बंधूंनी नाही तर एका मराठी माणसाने लावला होता. हो, हे खरं आहे. ते नाव म्हणजे शिवकर बापूजी तळपदे, ज्यांचं नाव इतिहासातून कुणीतरी लपून ठेवलं. शिवकर बापूजी तळपदे यांचा जन्म 1864 मध्ये मुंबईच्या चिरा बाजार भागात झाला. त्यांच्या वाचनात महर्षी भारद्वाज ऋषींचा वैमानिक शास्त्र हा ग्रंथ आला. मंडळी, हा ग्रंथ म्हणजे केवळ काही श्लोकांचा संग्रह नव्हता, तर ते विमान बनवण्याचं एक संपूर्ण मॅन्युअल होतं. आपण जेव्हा रामायण वाचतो तेव्हा पुष्पक विमानाचा उल्लेख येतो, पण आपल्यापैकी बहुतेक जण याला फक्त चमत्कार किंवा काल्पनिक कथा आजही मानतात. हे सगळं वाचल्यानंतर तळपदे यांना एक असं पूर्ण विमान बनवायचं होतं ज्यात बसून माणूस पक्षाप्रमाणे आकाशात मुक्तपणे उडू शकेल. तळपदे यांनी मुंबईतील आपल्या छोट्याशा घरात प्रयोगशाळा उभारली. त्यांनी पारा आणि सौर ऊर्जेचा वापर करून इंधन तयार करण्याचं धाडस केलं. हे तंत्र त्यांनी थेट आपल्या प्राचीन ग्रंथातून उचललं होतं. पण त्या काळी इंग्रजांचं गुप्तहेर खातं अत्यंत सतर्क होतं. मुंबई सारख्या मुख्य शहरात एक भारतीय मराठी माणूस असं काहीतरी बनवतोय जे गोऱ्या लोकांनाही जमलं नाही. ही गोष्ट इंग्रजांना समजलीच. पुढे त्यांच्यावर पाळत ठेवली जात होती. अखेर रात्रंदिवस रक्ताचं पाणी करून त्यांनी एक यंत्र उभं केलंच. त्यांनी या विमानाला नाव दिलं मरुत सखा. मरुत म्हणजे वारा आणि सखा म्हणजे मित्र. वाऱ्याशी मैत्री करणारं विमान. अखेर तो 1855 सालचा दिवस आला. मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर हजारो लोकांची अलोट गर्दी जमली होती. त्यांनी विमानाचं इंजिन सुरू केलं. पाऱ्याचा वाफेचा दाब वाढू लागला. बघता बघता हे विमान सुमारे 1500 फूट उंचीवर गेलं. पण मंडळी, 1500 फुटावर गेल्यावर अचानक काहीतरी बिघडलं आणि शेवटी वाळूत आदळलं. हे केवळ विमान कोसळलं नव्हतं, तर एका मोठ्या स्वप्नांना बसलेला तो तांत्रिक धक्का होता. तळपदे यांनी हार मानली नाही. त्यांना माहित होतं की उड्डाण यशस्वी झाले, फक्त उतरताना तांत्रिक चूक झाली होती. त्यांनी पुन्हा एकदा विमानाची निर्मिती करण्याचा चंग बांधला. फक्त यावेळी गंभीर स्वरूपाची पैशांची अडचण होती. पुढे ते मदतीसाठी बडोदा संस्थानचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याकडे धाव घेतली. पण त्या काळी ब्रिटिशच्या कडक दबावामुळे किंवा काही अंतर्गत राजकारणामुळे त्यांनी मदतीसाठी हात वर केली. जो तो त्यांना वेड्यात काढत होता. पैशाच्या अभावी यंत्राची सुटी भाग गंजू लागली. प्रयोग अर्धवट राहिले आणि अखेर हा महान संशोधक थकला. पण शेवटी हे प्रकरण तिथेच दाबलं गेलं. असं म्हटलं जातं की त्यांच्या निधनानंतर त्यांच्या घराकडे कोणाचे लक्ष नव्हतं. या संधीचा फायदा काही परदेशी कंपन्यांनी घेतला. त्यांनी तळपदे यांच्या नातेवाईकांकडून विमानाचे उरलेले अवशेष, महत्त्वाचे नकाशे आणि प्राचीन ग्रंथातून त्यांनी तयार केलेली गुपितं हस्तगत केली. विचार करा, ज्या शोधासाठी एका मराठी माणसानं आपलं आयुष्य वेचलं, तो शोध आता परकीयांच्या हातात गेला होता. आणि मग आलं ते 1903 साल. संपूर्ण जगात एकच गाजावाजा झाला की अमेरिकेच्या राईट बंधूंनी जगातील पहिलं विमान उडवलं. वर्तमानपत्र भरभरून लिहू लागली. विज्ञानाच्या पुस्तकात त्यांची नावं सुवर्णाक्षरात कोरली गेली आणि त्यांना विमानाचे जनक मानलं गेलं. जर राईट बंधूंच्या 8 वर्ष आधी तळपदे यांनी विमान उडवलं होतं, तर आजही आपल्या शालेय पुस्तकात त्यांचं नाव का नाही? हे शिक्षण व्यवस्थेचं अपयश आहे की जाणीवपूर्वक केलेलं दुर्लक्ष? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.